हाय फ्रेंड्स, आज ना मला एका अशा विषयावर बोलायचंय ज्याच्यावर आपण सोशल मीडियावर रोज रील्स बघतो, स्टेटस ठेवतो आणि लय मोठ्या मोठ्या गप्पा मारतो. क्या ते फेमिनिझम आणि स्त्री पुरुष समानता. पण खरं सांगू का, हे सगळं ना फक्त मोबाईलच्या स्क्रीनवर दिसायला ठीक आहे. लग्नाच्या नावाने जेव्हा ही समानता आपल्या घरात येते ना, तेव्हा तिचा काय कचरा होतो ते आज मी तुम्हाला स्पष्ट सांगते. हे बघा, लग्नाआधी मुलगी स्वतःच्या पायावर असते, स्वतंत्र असते. पण लग्न झालं की तिचं स्वातंत्र्य कसं एका झटक्यात हिरावलं जातं. आज माझी स्वतःची काय अवस्था आहे. मला एका रुपयासाठी नवऱ्यासमोर हात पसरावा लागतो. तो 1 रुपया मागताना मागच्या बाजूला मनाची जी काय अवस्था होते ना, ती फक्त मलाच माहितीये. समोरच्याचा मूळ कसा आहे, तो काय बोलेल, पैसे मागितले तर टोमणा मागेल का, या भीतीने आधीच जीव अर्धा होतो. स्वतःच्याच नजरेत रोज एवढं लहान वाटतं ना, की वाटतं कुठून ही वेळ आली आपल्यावर. आणि यात सगळ्यात मोठी मेक काय आहे माहितीये का, आपण नेहमी पुरुषांना दोष देतो, पितृसत्तेला दोष देतो. पण खरं सांगू तर जास्ती करून बायाच बायांच्या दुश्मन असतात. हो, अगदी स्पष्ट सांगते मी. घरातल्या म्हाताऱ्या बाया किंवा आजूबाजूच्या बायाच सगळ्यात आधी तुमच्या पाठीवर खिळे ठोकणार. काही झालं की या म्हाताऱ्या माणसांचं लगेच सुरू होतं, आमच्या जमान्यात असं नव्हतं हो, आम्ही नवऱ्याच्या धाकात राहिलो, कधी चहाच्या पुड्यासाठी सुद्धा स्वतःहून पैसे मागितले नाहीत, आम्ही दिवसभर उपाशी राहून संसार उभे केले. आजकालच्या पोरींना लयच माज आलाय, लय स्वातंत्र्य पाहिजे हे आणि असे असले डायलॉग मारून तुमच्यावर प्रेशर आणलं जातं. पण मला सांगा, तुमच्या जमान्यात तुम्ही गुलामासारखं राहिलात म्हणून आजच्या पोरींनी पण तसंच मरायचं का. जी पार्शालिटी, जो भेदभाव पुरुष करत नाहीत ना, त्याहून जास्त भेदभाव या बाया स्वतः करतात. जुन्या बुरसटलेल्या प्रथांचा दाखला देऊन दुसऱ्या बाईला छळायला या म्हाताऱ्या बायाच आधी पुढे येतात. जी बाई स्वतः कधी काळी या त्रासातून गेलीये, तीच दुसरीला समजून घेण्याऐवजी तिचा पाय खेचते. आणि या विषयावर सोशल मीडियावर जे मोठे मोठे इन्फ्लुएन्सर्स बोलतात ना, त्यांची तर मला सगळ्यात जास्त चीड येते. मोबाईल उघडला की हे इन्फ्लुएन्सर्स आपल्याला फेमिनिझम आणि समानतेचे ज्ञान शिकवतात. बायकांनी कसं स्वतःच्या हक्कासाठी लढलं पाहिजे, कसं स्वतंत्र राहिलं पाहिजे, अशा मोठ्या मोठ्या बाता मारून हे लोक व्ह्यूज आणि लाईक्स मिळवतात. पण रिझॅलिटीमध्ये जेव्हा त्यांच्याच घरात, त्यांच्याच आजूबाजूला एखाद्या बाईचं स्वातंत्र्य हिरावलं जातं, तिच्यासोबत पैशांवरून पार्शालिटी होते, तेव्हा मात्र हेच इन्फ्लुएन्सर्स सोयीस्करपणे गप्प बसतात. तिथे त्यांची ही समानता कुठे जाते. कॅमेऱ्यासमोर फेमिनिझमच्या बाता मारायच्या आणि प्रत्यक्षात मात्र त्या जुन्या बुरसटलेल्या विचारांना आणि पार्शालिटीला मूकसंमती द्यायची. हे ढोंग नाही तर काय आहे. जब हे लोक आम्हाला म्हणतात ना की आमच्या जमान्यात आम्ही कसं सहन केलं, तेव्हा त्यांना मला सांगावंसं वाटतं, हो, आम्ही पाहिलंय तुम्ही कसं वागलात ते. आम्ही आजच्या जमानाच्या पोरी आहोत ना. आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलंय आमच्या आईला, आमच्या आजीला दिवस रात्र त्या किचनमध्ये राबताना. सकाळी उठल्यापासून रात्री सगळे झोपेपर्यंत तिचे हात कधी थांबायचेच नाहीत. स्वतःच्या आनंदासाठी ती कधी जगलीच नाही. आणि ती कितीही आजारी असली, तिला ताप आलेला असो तरी तिने कधी आराम केला नाही. डोक्याला पट्टी बांधून ती घरातल्या प्रत्येकासाठी गरम पोळ्या लाटत उभी असायची. आम्ही हे सब लहानपणापासून बघत मोठ्या झालोय आणि म्हणूनच आम्हाला आमचं आयुष्य तसं नकोय जसं आमच्या आईने आणि आजीने काढलं. आम्ही आमच्या आईवर खूप प्रेम करतो, पण त्यांनी जे सहन केलं, ज्या गुलामीला त्यांनी संसार नाव दिलं, ते आम्ही नाही जगणार. आजारी असल्यावर आराम करणं हा गुन्हा नाही, तो आमचा हक्क आहे. म्हणून शेवटी मला एवढंच वाटतं की ही जिंदगी आमची आहे हो, म्हणजे कसं जगलं पाहिजे कसं नाही हे प्रत्येकाने स्वतः ठरवलं पाहिजे. आम्हाला जसं पाहिजे ना तसंच आम्ही जगणार. विचार करा ना, ही जिंदगी काय दुसऱ्यांदा भेटणार आहे का. एकदाच मिळते ना, मग ती पुरुषाची असो की स्त्रीची. आयुष्य तर सगळ्यांना सारखंच आहे. मग एकाने राजासारखं जगायचं आणि दुसऱ्याने फक्त रोज तडजोड करत मरायचं. हे कुठेतरी थांबायला पाहिजे. आम्हाला कोणाशी भांडण करायचं नाहीये, फक्त स्वतःचा स्वाभिमान जपायचा आहे. बस एवढंच मनात होतं.